जय महाराष्ट्र। तर आज आपण आलो आहोत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली। हे आज आमची शाळा आहे। आज खूप दिवसांनी मी आज इथं आलेलो आहोत। तर आज एक महत्त्वाचा इथं उपक्रम राबवण्यात येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना यांच्या मार्फत इथे गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातून आलेले त्यांच्यासाठी एक उपक्रम असा की आज आपण गडचिरोलीमध्ये एक मॉक टेस्ट म्हणजे एक पूर्व परीक्षा राबविण्यात येत आहे। आणि ही परीक्षा अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे राबवण्यात येते। हे चांगलं उपक्रम आज गडचिरोलीत सुद्धा पण आज राबविण्यात येत आहे। तर आज आपण याच परीक्षेचा आढावा घेण्याकरिता इथं आलेलो आहो। तर आज आपण पूर्णतः कशा प्रकारे इथं होत आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तसेच आज बघू इथं चेतन उरखडे तर्फे युवा सेना अभियान या मॉक टेस्टचं फळ्यावर एक खूपच सुंदर असं चित्र त्यांनी केलेले आहे। आणि हे आपले 11वी 12वी आणि तसे आपले समोरचे भविष्य आज सर्व गडचिरोली जिल्ह्यातील मुलांनी इथं सहभाग घेतलेला आहे। आज जवळजवळ 150 ते 200 व्यक्ती आज आपल्या गडचिरोली मॉक टेस्ट साठी इथं आलेले आहेत। तसेच आज आपण यांच्या म्हणण्यानुसार आरमोरी सुद्धा पण यांनी एक उपक्रम आपला असाच राबविलेला आहे। तिथं पण टेस्ट होत आहे गडचिरोली जिल्ह्यात। आज शिवाजी शाळेचा पण इथं मोठा योगदान आहे। त्यांनी युवा सेनाला एक हा उपक्रम राबवा याची परमिशन दिलेली आहे। तरी त्यांचा आम्ही युवा सेनातर्फे त्यांचा मनस्वी आभार मानतो। आणि हे आपले गडचिरोली जिल्ह्यातीलच मुलं आहेत। शुभम भाऊ सोरती यांनी आज आपल्याला खूप चांगले असे मार्गदर्शन केले आहेत आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील युवा पिढींना। कॉम्पिटिशन परीक्षा द्यायची आहे, मला तुम्हाला IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, तुम्हाला PSI व्हायचं असेल, तुम्हाला USPS व्हायचं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात जायचं। पण त्या क्षेत्रात जाताना सुद्धा अशा पद्धतीची तुम्हाला मार्क्स देणार आहे। म्हणजे तुमचं आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा 12वी नंतर तुम्ही ज्या कॉम्पिटिशन परीक्षा देता त्या सगळ्या कॉम्पिटिशन परीक्षेसाठी अशा पद्धतीची मार्क्स देणार आहे। म्हणून ही तुमची पूर्व परीक्षा आहे, पूर्वतयारी नीटची पूर्वतयारी आहे। तुमचा नेटचा किती अभ्यास झाला याची माहिती या एक्झामच्या माध्यमातून भेटेल तुम्हाला। त्यानंतर जेडब्ल्यूचा सुद्धा किती अभ्यास झाला त्याची माहिती आज तुम्ही पेपर दिल्यानंतर तुम्हाला कळेल। म्हणजे असं नाही की हा पेपर असा राहील, जेडब्ल्यूचा पेपर असा राहील, या पद्धतीचा राहील। म्हणजे त्याच्या जवळपास क्वेश्चन असू शकते एखादी फिजिक्सचा क्वेश्चन आहे, केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, बायोचा क्वेश्चन आहे, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे, त्याच्या जवळपास असू शकते, सेम असणार नाही। म्हणजे जर तुमचं भविष्य चांगलं असेल किंवा तुमचं नशीब चांगलं असेल तर याच्यातले 4-5 क्वेश्चन तुमच्या नीटच्या परीक्षेत येऊ शकतात, तुमच्या जेडब्ल्यूच्या परीक्षेत येऊ शकतात, तुमच्या सीईटीच्या परीक्षेत येऊ शकतात। म्हणून हे तुमचं नशीब आजमावायचं आहे, अभ्यास केलेला नशीब आजमावायचं नाहीतर फक्त नशिबाच्या भरवशावर राहिलं तर काहीच होत नाही। नशिबाला मेहनतीची सांगड लागली तर यशस्वी होते म्हणून। आणि आता पेपर तुम्ही चांगला सोडवा, तुमचा अभ्यास झाला असेल आणि नीटची सुद्धा एक्झाम तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवा, त्यासोबत जेडब्ल्यूची सुद्धा चांगल्या पद्धतीने सोडवा, सुद्धा म्हणजे ज्या ज्या क्षेत्रातले विद्यार्थी त्यांनी त्या त्या क्षेत्रातल्या पेपरची चांगली तयारी करा आणि चांगल्या पेपरला भविष्य करतो। चेतन भाऊ उरकुडे हे आमचे तालुका प्रमुख आहेत युवा सेनेचे। सर्व पदाधिकारी इथं आम्ही सोबत होतो। सर्वांचं चांगलं योगदान आहे। कुठल्याही परीक्षेला जाताना डिस्क्लेमर वाचून घ्यायचा, आपण मोबाईल घेऊन जातो, आपण बॅग घेऊन जातोय, मग आपण ते साहित्य ठेवतो कुठे बाहेर ठेवतो। एक्झाम हॉलमध्ये जातोय, एकदम हॉलमध्ये गेल्यानंतर माझा मोबाईल बाहेर आहे, माझी बॅग बाहेर आहे, एकदम मन आपला पेपर
मध्ये असतंय आणि अर्धमन आपला त्या बॅग मध्ये आणि मोबाईल मध्ये असतं. बरोबर आहे. आपल्याला मोबाईल महत्वाचा वाटतो एक्झामपेक्षा. अशा किंवा हे एंट्रन्सशिप सोडवत असताना फक्त ब्लॅक बॉल पेनच ठेवायचे. म्हणजे तुम्ही नीटच्या परीक्षेला जेव्हा जाता ना तेव्हा नीटच्या परीक्षेला जात असताना कपडे कुठले घालून जाते याच्यात सुद्धा इंस्ट्रक्शन येतात माहिती. ते सगळे इंस्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो की बॅग सुद्धा घेऊन जायचे. जर तुमच्या सोबत जर कोणी असेल, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल किंवा इतर कोणी असेल तर तुम्ही बॅग मोबाईल घेऊन जा. पण जर तुम्ही एकटे जात असाल तर मोबाईल सुद्धा घेऊन जाऊ नका. कारण कसं असतं माहिती का, जर तुम्ही मोबाईल घेऊन गेला, बॅग घेऊन गेला तर मोबाईल हा बाहेर ठेवला. बरोबर आहे. बॅग सुद्धा बाहेर ठेवला असतो. बॅग मोबाईल बाहेर जर ठेवलाय तर तुमचं अर्धमन तुमच्या बॅग मध्ये असतं, अर्धमन मोबाईल मध्ये. बरोबर आहे. अरे माझा मोबाईल बाहेर आहे आणि बॅग बाहेर आहे, मी माझा मोबाईल नाही तरी तुम्हाला बॅग नाही. तुमचं अर्धमन जर तिथं असेल, तुम्ही अर्धमन पेपरमध्ये असेल तर तुमचा येणारा क्वेश्चन सुद्धा कुठल्याही छोट्या परीक्षेला जाताना वेळेचं नियोजन करून जा. तुम्ही तयारी करून जा. तुमचा योग्य अभ्यास म्हणजे सिलेबस कम्प्लीट करा. इव्हन म्हणजे तुमचा पूर्ण जर अभ्यास झाला असेल तरी सिलेबस कम्प्लीट करा. कुठलाही येऊ द्या, नीट येऊ द्या, जेडब्ल्यू येऊ द्या, एसपीटी येऊ द्या, लॉ नीट येऊ द्या, स्पर्धा परीक्षा येऊ द्या, पोलीसचा पेपर येऊ द्या, एमपीएससीचा पेपर येऊ द्या, गाडीचा पेपर, काही पेपर येऊ द्या. शुभम भाऊ सोरते यांच्या मार्गदर्शनानंतर आपण पेपरला सुरुवात केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पेपर हे चांगल्या प्रकारे वाटलेले आहेत आपण. तर त्यानंतर आज आमचे जिल्हा युवा सेनाचे जिल्हा युवा अधिकारी पवन भाऊ गेडा हे आलेले आहेत. त्यांनीसुद्धा क्लासरूममध्ये पेपर कशा प्रकारे चालला आहे याचा आढावा घेतलेला आहे. खूपच छान. यांच्या मार्गदर्शनातच आज हा गडचिरोलीमध्ये तसेच गडचिरोली जिल्ह्यात आरमोरीमध्ये पण सुद्धा यांनी सर्वे केला. तिथं पण त्यांनी अशाच प्रकारचं मॉक टेस्टसाठी अभियान राबवलेलं आहे. आणि यांनी आता गडचिरोली जिल्ह्यात पण यांनी उपक्रम राबवलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे. तर अशाच प्रकारे छोटे मोठे आम्ही शिवसेना युवा सेनातर्फे कार्यक्रम राबवत असतो. तर आता 2.5 घंट्याचा पेपर होता. 2.5 घंट्यानंतर हा पेपर समाप्त झालेला आहे. आणि हा पेपरची उत्तरपत्रिकाही आम्ही सोबत घेत आहोत आणि लवकरच याचा रिझल्ट आम्ही शो करणार आहोत है ना. तर हा आज आमचा समारोपीय कार्यक्रम आहे. तसेच गडचिरोलीचे लाडके शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेवजी शेडमाके साहेब ते सुद्धा समारोपीय कार्यक्रमामध्ये सहभाग झाले. तरी त्यांचं युवा सेनेतर्फे हार्दिक स्वागत. सगळ्या एक्झामचा पेपर सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचा टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट करत असताना सगळ्यात आधी आपण मॉक टेस्ट सोडवली पाहिजे. म्हणजे नीट एक्झाम द्यायची असेल तर त्याच्या आधी नीट असते कशी, नीटची एक्झाम होते कशी, पेपर होते कसा, जेडब्ल्यूचा पेपर होते कसा, टीईटीचा पेपर होते कसा, लॉच्या टीईटीचा पेपर होते कसा, हे जर आपल्याला माहितच नसलं, याचा सिलेबसच माहित नसला तर आपण एक्झाम सोडवण्यासाठी जात असताना नेमकं काय लिहायचं हेच कळत नाही. आज नेमकं झालंय याच्या आधी नीटचा पेपर कोणी सोडवलं, किती लोकांनी सोडवला याच्या आधी? विषय हा आहे की तुम्हाला याच्यानंतर सुद्धा आम्ही अशाच पद्धतीच्या मॉक टेस्ट युवा सेनेच्या माध्यमातून मोफत सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडून. पण याआधी तुम्ही किती अभ्यास केला ते महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही झोपेतून उठून येता
एक्झाम सोडवता अभ्यास काही झाला नाही. अभ्यास करून कुठलीही टेस्ट अभ्यास करून सोडवा, नाहीतर तुम्हाला कॉन्फिडन्स जो आहे तुमचा डाऊन होतो. तुम्ही जर अभ्यास केला नाही आणि एक्झाम सोडवायला गेला तर कॉन्फिडन्स डाऊन होतोय आणि मग तुम्हाला कळतंय की आपल्याला काही देत नाही, आपण हे सोडून दिलं पाहिजे, आपण हे केलं नाही पाहिजे, आपण दुसरं काहीतरी केलं पाहिजे. हे सोडून देतो, दुसरं करायला देतो, तेही सोडून देतो, तेही जमत नाही, तिसरं करायला जातो. हे शेवटी मग आपल्या विद्यार्थ्यांच्या मानसिक त्रास सुरू होते आणि शेवटी आत्महत्या सुरू होते. भरपूर विद्यार्थी नीटची एक्झाम क्रॅक करू शकले किंवा आत्महत्या केली. आत्महत्या शेवटचा पर्याय अभ्यास आहे. तुम्ही खूप चांगला अभ्यास करा अपेक्षा करतो आणि आता तुम्हाला येत्या 5-6 दिवसात याचा रिझल्ट सुद्धा तुमच्याकडे येईल. त्यानंतर एक आम्ही छोटा मी अतुल नैताम युवा सेनातर्फे सन्मान सोहळा ठेवणार. स्वामी विवेकानंद बालाजी इन्स्टिट्यूट आणि शिवाजी महाविद्यालय गडचिरोली यांचा मनस्वी आभार मानतो. आणि अतुल नैताम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.